नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते अजून एक छानशा व्हिडिओमध्ये. आज आपण देवीसाठी वेणी बनवणार आहोत. खूप खूप सुंदर आणि छान अशी वेणी बनवणार आहोत. मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते नक्की पहा आणि काहीही आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काहीही त्यातलं आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण काहीतरी असं जड घेणार आहोत ज्याने की आपल्याला असं बांधता येईल. मी खलबत्ता घेतला आहे. हा धागा घेतला आहे मी. आता ही तार घेते. ही तार जर नसेल तर तुम्ही धागा वापरू शकता, पण तार घेतल्याने एक व्यवस्थित आपल्याला तिचा आकार देता येतो वेणीला, म्हणून मी तार घेतली आहे. आता हे खाऊचं पान मधून असं दुमडून घेऊन दोन्ही साईडनी असं फोल्ड करायचं आणि फोल्ड करून मग त्याच्यावर आपण एक फूल ठेवणार आहोत आणि हे दोन्ही तारांच्या मध्ये त्याला धरून मग आपण फिरून असे एक गाठ मारणार आहोत, म्हणजे ते हलणार नाही आणि एकदम असं व्यवस्थित आकार पण येईल. त्यासाठी परत एकदा दाखवते. मधनं फोल्ड केलं पान आणि दोन्ही साईडनं आता एक फूल ठेवलं. फक्त एवढं पाहायचं की पानाचे जे आपण फोल्ड करणार आहोत ते एकसारखे पानं झाले पाहिजे. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी फास्ट फॉरवर्डमध्ये करून घेत आहे. सेम त्याच मेथडनी आपण पूर्ण वेणी तयार करून घेणार आहोत. आता सेम याच मेथडने मी पूर्ण वेणी कंप्लीट करून घेतली आहे. त्यानंतर जो हा एक्स्ट्राचा धागा आहे त्याने आपण 2-3 गाठ मारून घेणार आणि मग तार आणि ही कट करून घेणार. ह्या वेणीची सुंदरता वाढवण्यासाठी ना मी हे असे स्टोन पण घेतले आहेत आणि हे फेविबॉन्ड आपल्याला हार्डवेअर शॉपमध्ये मिळून जातं. आता ते मी लावून घेते. आपल्याला लावण्याची इच्छा असेल तर आपण लावू शकतो, नसेल तर स्किपही करू शकतो, पण मला आवडतं म्हणून मी लावले. खूप छान दिसतं ते. अशा रीतीने आपली खूप सुंदर आणि छान वेणी तयार होते. तर मंडळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर तुम्हाला मी देवीला घालून पण दाखवते आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. काही असले तरी कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.